एकदम मस्त एकदम भारी थंडी झालं मुक्त. एकदा परमिट चेक होत आहे लास्ट टाइम. सो थोडंसं चालत जायचं 1-2 किलोमीटर. हे चालल्यावर दम लागतो म्हणजे ऑक्सिजन इश्यू आहे इकडे. जा खाली मम्मी. हॅलो गुड मॉर्निंग फ्रॉम जॉन्सन. तर आता आम्ही जस्ट रेडी झालो आहे मुक्तिनाथला जाण्यासाठी. इथून काही 25 किलोमीटर आहे. सो 7ला मंदिर उघडतं. अजून 6:30 वाजलेत. समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा पूर्ण इथून डोंगर आहे. हा ह्या साईडला आहे धौलागिरी आणि ह्या मागच्या साईडला आहे नीलगिरी पर्वत. आणि हा आमचा हॉटेल होता. असा पूर्ण व्ह्यू आहे. इकडं काली गंडकी नदी वाहते. तिचं पाणी काळं आहे. सो आता आम्ही पटकन ब्रेकफास्ट करू आणि निघू मुक्तिनाथसाठी. तिथं जाऊन आंघोळ करायची आहे परत थंड पाण्यात. सो भेटूया आता मुक्तिनाथला. और जर रस्त्यात कुठे थांबलो तर तिथे भेटू. आता खाली ब्रेकफास्ट करू आधी आणि मग निघू. बॅग भर आहे. तर आता आम्ही निघालो आहे मुक्तिनाथसाठी. सो इथं बॅग भरल्यावरती इथं समोरून खाली व्ह्यू आहे. तुम काली गंडकी नदी आणि समोर हे डोंगर. इथं अजून एकदा परमिट चेक होत आहे लास्ट टाइम. याच्यानंतर कुठे चेक नाही होणार. लास्ट टाइम परमिट चेक होत आहे. इथं परमिट बनतं पण. सो जर खाली नाही काढला तर इथं पण काढता येतं. आता पोचलो आहे आम्ही मुक्तिनाथला. आणि हा इथून असा रोड आहे चालत जायला वरती. ही या साईडला आहे पार्किंग. इकडे पूर्ण पार्किंग आहे. इथं गाडी लावायला लागतं आणि इथून चालत वरती जायचं. सो आहे मुक्तिनाथ. इथून पुरी रेंज दिसते. या साईडला पूर्ण रेंज आहे. आणि थंडी काय नाही आहे म्हणजे ऊन आहे. म्हणजे गाडीत आहेत तशी थंडी वाजते हवेची म्हणून जॅकेट घातलेलं आहे. आता बाकी आम्ही आमचे कपडे काढतोय आणि मग निघू आता. इथं पाहिजे तर पुढे जाऊन घोडा वगैरे पण आहे जायला. सो थोडंसं चालत जायचं 1-2 किलोमीटर आणि तिथं मग आंघोळ वगैरे करून मग सगळं रिटर्न. तर हे आहे मुक्तिनाथ गाव. इथून सरळ ट्रेक आहे आणि होतोय थोडा म्हणजे चालल्यावर दम लागतो म्हणजे ऑक्सिजन इश्यू आहे इकडे. तर तुम्ही याल तर कापूर सोबत ठेवा. ज्यांना जास्त त्रास होते तिथं त्यांच्यासाठी इकडं
दवाखाने असतील तर तिथं आधी चेक करा आणि मग जावं. सो हे आहे मुक्तिनाथ. इथे असा दुकानांमध्ये शालिग्राम विकायला आहे. शालिग्राम आणि बाकीची वस्तू ते तुम्ही रिटर्नला येताना शॉपिंग करू शकता. जाताना सोबत जास्त काही सामान नेऊ नका, कारण खूप थकायला होईल नाही तर. तर आता आम्ही चाललोय चालत पुढे. अजून पायऱ्या चालू नाही झाल्यात. हाच 1-1.5 किलोमीटरचा ट्रेक असेल आणि हे झाल्यावर वरती पायऱ्यांचा वेगळा असेल. सो आता बघूया. हाच आम्ही थकलोय ऑलरेडी. थकलोय म्हणजे इन शॉर्ट दम लागतो ऑक्सिजनमुळे. बाकी एवढं काय नाही. हा नॉर्मल आपला जसा रस्ता आहे तसाच आहे, फक्त खरा दम लागेल पायऱ्यांवर. सावली आहे ना. तर आता तुम्हाला दाखवतो स्वर्गचा गेट. हाय समोर. इथून खरी पायरी चालू होते आणि इथून ते वरपर्यंत पायऱ्या आहेत मुक्तिनाथसाठी. सो आता चाललो आहे वरती. बघूया किती वेळ लागतो आहे. हे असं इकडून वरती आहे. तर इथे होता आमचा पहिला स्टॉप. तो थोडंच राहिलं आहे. अरे चल सोड. मग इथे सगळे आणि तो तिकडे समोर आहे मुक्तिनाथ टेम्पल. आता फायनली आलो आहे मुक्तिनाथच्या गेटजवळ. इथून अजून वरती आहे माहिती आहे, पण पायऱ्या तरी संपतील. आणि हे इथं मोनेस्ट्री वगैरे आहे. इथं फोटोग्राफी चालू आहे आमची आणि असा व्ह्यू आहे समोर. स्वतः वरती गेल्यावर भेटू डायरेक्ट. हात आहे माझ्या खिशात आहे माझ्या. हे एक भारी काम आहे की इकडं झाडं भरपूर आहेत, कारण ऑक्सिजनची कमी तरी तर आहेच, पण झाडांमुळे तेवढी तरी कमी होत नाही. बघाल तर इथं भरपूर सारे झाडं लावलेत. सो एवढा काय इश्यू होत नाही. थोडासा दम तर लागणारच. आता आलो आहे मंदिरात. तर गर्दी बघा किती आहे. मंदिरला जायला लाईन पण भरपूर मोठी आहे.
चल तिकडून तिकडून. तर आलोय आता इथे. इथे आम्ही सामान ठेवलं आहे या साईडला खाली. आणि हा पूर्ण हे मंदिर परिसर, हा मेन मंदिर आहे. आणि याच्या इथूनच खाली दार आहेत. तर आता आम्ही कपडे चेंज करतो आणि मग जाऊ आंघोळ करायला. जा खाली मम्मी ये. तो कॅमेरा घेऊन कुठं आहे? हळू ये इकडं. पाण्यात गेलो एवढं गार वाटते ना. हे पाणी घे फक्त डोक्यावर बस. 3 वेळा मारू दे, त्याची व्हिडिओ नाही ना आले. सो आता झाली आमची आंघोळ. पूर्ण भिजलोय. आता कपडे चेंज करू आणि मंदिराच्या लाईनीत उभे राहू. आता खूप थंड पाणी होता पण मजा आली एकदम. सो आता कपडे चेंज करू आणि मंदिराच्या लाईनीत उभे राहू. आंघोळ वगैरे जाऊन आम्ही कपडे घातलेले आहेत आणि सगळ्यांना थंडी. कशी होती थंडी? एकदम मस्त. एकदम भारी थंडी झालं. मुक्त झाल्यासारखं वाटलं. आमचे सगळे पाप मुक्त झालेत आता आमचे ह्या कुंडात आणि ह्या धारांमध्ये राहून. हे दिसत आहेत ह्या अशा धारा होत्या इथून आणि इथं 2 कुंड आहेत. सो ते सगळं करून आता आंघोळ बिंघोळ झाली आमची. कपडे वगैरे पॅक झाले. आता मंदिराच्या लाईनीत उभे राहायचं आहे. मंदिराची लाईन खूप मोठी आहे, पुरा मागून वगैरे असं आहे. आणि आतमध्ये शूटिंग तर अलाउड नसेल, सो आतमध्ये करणार नाही. बाहेरून जेवढं पॉसिबल होईल तेवढं बघू. आणि मग डायरेक्ट हे बाकीचे जे लोकेशन आहे ते इथे एक बुद्धा स्मारक आहे, अजून एखादी मॉनेस्ट्री वाटतं. सो ते बघू आणि मग डायरेक्ट पोखरा. सो आता आमचं दर्शन झालं आहे आतून. मी लवकर आलेलो म्हणून आम्हाला गर्दी नाही भेटली. आता किती गर्दी झाली आहे समोर. लाईन इथूनच स्टार्ट आहे, परत गोल फिरून इथून मग आत आहे. सो जर तुम्हाला यायचं असेल तर पहाटे पहाटे लवकर या, कारण नंतर खूप गर्दी होते. इकडे वॉशरूम आहे, इकडे असे चेंजिंग रूम वगैरे सगळे बनलेले आहेत, तर तुम्ही कुठेही चेंज करू शकता. आणि कपडे ठेवण्यासाठी इथे असं लॉकर्स आहेत, तर तिथे तुम्ही कपडे ठेवू शकता आरामात. आणि हे असं पूर्ण मंदिर आहे. तर आता मागं मंदिरातून मुक्तिनाथ मंदिर मागं आहे आणि या साईडला बुद्धाचा स्तूप आहे. स्तूपा नाही सॉरी, मूर्ती आहे बुद्धाची. सो ती बघायला चाललो आहे. इकडं अशी मूर्ती आहे. सेम अशीच मूर्ती स्पिती व्हॅलीमध्ये पण आहे, कॉमिक का लांगजा विलेजमध्ये. सो सेम इकडं आणि इकडं दगडं लावत आहेत.
जब मैं ऐसे ऊपर उठूंगा ना तो पहाड़ जो है ना मेरे कंधे में आना चाहिए। इथे आहे बुद्धाचा स्टॅच्यू आणि मागा स्टॅच्यू आहे आणि इकडे असा डोंगर आहे. ही आहे बुद्धा मूर्ती आणि ह्या साईडला खाली तिकडे ती आहे मॉनेस्ट्री. सो आम्ही आता जस्ट खाली जाऊन आलो. आतमध्ये मी शूट नाही केला काही. सो हे इथून असं आहे, 2 स्तूपा टाईप बनलेले आहेत. इथून खाली आहे ती गुंपा नाव आहे त्याचं आहे ढोला मेरबार असं काहीतरी नाव आहे. तो एक गुंपा आहे आणि बाकी असा पूर्ण व्ह्यू आहे खाली असं. तिथे एक कसला तरी स्टॅच्यू आहे, तो आपल्याला नाही माहिती कसला आहे. सो आता आम्ही निघतो इथून. भरपूर वेळ झाला आणि ड्रायव्हरचा पण फोन आला निघायचं आहे असं. तर आता निघतो पोखरासाठी. आणि हा ते इकडून पूर्ण व्ह्यू आहे. आता आम्हाला इथून खाली जायचं आहे पूर्ण जिथं गाडीने सोडलेलं आम्हाला तिथेच. सो भेटूया आता खाली. सो आता आमच्या मुक्तिनाथ रूटचा हा लास्ट स्टॉप तो आहे गलेश्वर महादेव. ओके, हा वाला मंदिर आहे वरती, गलेश्वर महादेव मंदिर. सो आता आतमध्ये जाऊ, पाय वगैरे पडू अँड देन रिटर्न टू पोखरा. बस आतमध्ये जाऊ, मंदिर बघूया कसं आहे. इथे केळीचे झाड आहेत, केळी लागली आहे त्याला बघा. नॉर्मली आपल्यासारखेच झाड आहेत, फक्त इकडं जसे कोकणात असतात ना छोटे छोटे केळ्या, तशा भरपूर असतात. हा मंदिराकडे जायचा रस्ता. जस्ट काढतोपर्यंत